डोकं बिकं फिरलंय का तुझं? नाही तुझ्यासाठी जरी तो फक्त ओम असला तरी ओम खानविलकरशी साखरपुडा होतोय तुझा. ओम खानविलकर फिटनेस ग्रुपचा वन ऑफ द ओनर्स. या लग्नाची या सगळ्या इव्हेंट्सची चर्चा आमच्या सर्कलमध्ये ऑलरेडी सुरू झाली आहे. दे ऑल आर एक्साइटेड टू अटेंड द इव्हेंट. आणि तुमच्या त्या चाळीतल्या 10x10च्या घरात इव्हेंट करायचं म्हटलं तर आम्ही 7-8 जण आलो की संपतं ते घर. असं बोलू नको ना मालविका प्लीज. मिसेस खानविलकर तू मध्ये बोलू नकोस. कुठल्या मुलीशी लग्न करायचंय हे ठरवलंय ना तुम्ही. मग आता ते लग्न कसं होणार आहे, काय काय इव्हेंट्स होणार आहेत हे तरी मला ठरवू दे. नवऱ्या मुलाची मोठी बहीण आहे ना मी. मॅम काय आता तुझं? सॉरी, लहान तोंडी मोठा घास, पण लग्न म्हणजे 2 जीवांचं मिलन असतं मॅम. बाकी सगळा दिखावा असतो. शट अप मोहित. तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि काय ग स्वीटू, फालतू मोहितची एंगेजमेंट ठरली होती तेव्हा एसी हॉल, छान खाणं पिणं व्यवस्थित मॅनेज केलं होतं ना? आणि काय ग स्वीटू, माझ्या भावाला या फालतू फडतूस मोहित इतकी पण किंमत नाहीये का? मॅम सॉरी, पण तुम्ही मला का मध्ये घेताय? आणि फालतू काय फालतू? मॅम प्लीज तुम्ही असं बोलू नका मला. आणि मुळात तुम्ही ओम सरांशी माझी कंपॅरिझन का करताय? ओम सर आहेत, मी आहे. तू जरा गप्प बसणार आहेस? मॅम गप्प बस. मी फक्त रीत सांगतोय. साखरपुडा कसा करायचा, कुठे करायचा, सर्वस्वी निर्णय मुलीकडच्यांचा असतो. आता ती स्वीटू आली आहे ना अंबरनाथहून, ती बोलते ना तुमच्याशी. तिचं म्हणणं हेच आहे की त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या चाळीत साखरपुडा करूया. बोला ना तिच्याशी. जास्त बडबड करू नकोस. तुझ्यावर उपकार करून तुला नोकरीवर ठेवलं ना आम्ही परत, मग परत नोकरी हातची घालवायची का? मॅम, मला जास्त उलट बोलू नका. इनफ मॅम. मी ना आता तुमच्या या सगळ्या कटकारस्थानांना सपोर्ट करून सुद्धा कंटाळलोय. पहिल्यांदा घरात काहीतरी छान घडतंय, पॉझिटिव्ह घडतंय. तुमच्या भावाचं लग्न ठरलंय मॅम, एन्जॉय करा ना. त्यात पण तुम्हाला काहीतरी खुसपट काढायचंय. तुम्हाला बोलून काय उपयोग आहे म्हणा. आणि तुम्ही काय मला नोकरीवरून काढताय? मीच तुमची नोकरी सोडतो. हे घ्या, मीच सोडतो तुमची नोकरी. तुमची नोकरी तुम्हाला लख लाभ. हा मोहित ऐक ना बाळा. अरे सर शुभेच्छा. सर सर ऐका ना. काय अशी डोक्यात राग घालून घ्यायची असते का? मोहित सर तुम्ही आमच्यासाठी कशाला नोकरी सोडताय? म्हणजे मला हे माहितीच होतं की मालविका मॅमचा आमच्या लग्नाला विरोध असणार, पण ते मी बघेन. तुम्ही आमच्यासाठी तुमचं नुकसान नका करू. स्वीटू, मला या हॅरेसमेंटचा कंटाळा आलाय. या बाईच्या कटकारस्थानांचा मला खरंच खूप कंटाळा आला. एरवी ठीक आहे, बिझनेस मध्ये सुद्धा मी समजून घेऊ शकतो, पण घरात शुभकार्यात सख्या नात्यामध्ये शोभतं का या बाईला? मला खरंच हे सगळं सहन नाही होत. हे बघ, तुझं आणि ओम सरांचं लग्न झालंच पाहिजे. या स्वार्थी बाईमुळे तुम्ही का सहन करायचं? तिच्या चुकांमुळे तुम्ही का शिक्षा भोगायची? सर पण तुमची इतक्या वर्षांची नोकरी तुम्ही. नाही, हे बघ, मला नोकरीची अजिबात चिंता नाही. अशा 10 नोकऱ्या मला मिळतील. हे बघ स्वीटू, मी खरंच सांगतो, मी आज जर हे बोललो नसतो तिला तर मी माझ्याच नजरेत पडलो असतो. मला मान्य आहे, मी याआधी खूप चुका केल्या, असंख्य चुका केल्या. तिच्या सांगण्यावरून खाणेरड्या पॉलिटिक्स मध्ये अडकून वाईट वागलो, मान्य आहे. पण आता यापुढे या बाईच्या सांगण्यावरून मी एकही चूक करणार नाही. उलट याआधी मी ज्या काही चुका केल्यात ना त्याचं प्रायश्चित्त करायचंय मला. स्वीटू, सर हे बघ सर ऐक, कळत आजपर्यंत मी जर तुला तुझ्या घरच्यांना दुखावला, त्रास दिला असेल तर खरंच मला मनापासून माफ कर. आणि मला तुमच्या घरात म्हणजे लग्न घरात काम करू दे.
मी या बाईला खूप चांगला ओळखतो. माझी 100% खात्री आहे ही बाई तुमच्या साखरपुड्यात काही ना काहीतरी खुसपट काढणार आणि काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार. त्यामुळे तुझ्या आईला, तुझ्या दादांना, तुला, तुमच्या घरच्यांना त्रास होणार. त्यामुळे तो त्रास कमी व्हावा किंवा या बाईनी काही प्रॉब्लेम क्रिएट केला तर तिथे तुमच्या बाजूने कोणीतरी उभं राहायला हवं, म्हणून तरी मला तुमच्याकडे काम करू देत. अर्थात तुला हे सगळं मान्य असेल तर. मी निघू का? मला साखरपुड्याची तयारी आहे बरीच घरी. मी निघते. खरंच थँक्स, माझ्या मनातलं ऐकून घेतलंस. थँक्स. इट्स ओके. मी निघू. हॅलो स्वीटू. हा ऐक ना एक मदत हवी आहे. ओके हा दे, आपण दे. हे बघ, या दोन मधले कुठले चूज करू? दिसतंय? हा करू का हा करू? कुठलाही घाल, तुला सगळे रंग चांगले दिसतात. काय हो ओमराव, काय चाललंय? हा आत्तापासूनच बायकोच्या मर्जीने चाललंय सगळं? नाही चालू दे, पण पुढे काय व्हायचं? नाही तसं नाही. तसं काही नाहीये. हे बघ, स्वीटूचे आवडते कलर आहेत हे दोन आणि हा, तर कुठला घालू याच्यात कन्फ्युजन होतंय माझं. बरं बरं. अरे स्वीटू, अरे जल्दी बता दे कौन सा पसंद है तुझे? निळा. हाँ चलो फिक्स हो गया ओम भाई, ये पहनने का है. घालू ना नक्की. ऑल राईट, बेस्ट. थँक्यू. ये नल्लू मौसी, ये देख दोनों आई लव यू बोल रहे हैं. काय नाही, काय काय बोलत होता? काही नाही. उत्खंड काकांची मोलकरीण का मी पडेते एक न कैसे मी पाहिन. दुसरे दिवशी प्रथम प्रहरी गणुदास असता हे देवरी. गुरुजी येऊ का? पसंत भरी नवला परिवर्तरी कोणी एक गुणाव्याची होत होत मंजळ खरी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी शरद साळवी, कोण साहेबी? अंबरनाथवाले साळवी. ते तुम्ही नाही का आमच्या घरी आलेलात माझ्या पुतणीच्या लग्नाचा मुहूर्त काढायला? हो हो आठवलं. हा. अवनी ना? बरोबर. पण त्या दिवशी तुमच्याकडची मंडळी माझ्यावर खूप चिडली होती. जे आहे ते मी सांगितलं. मुलीच्या नशिबात नवऱ्याचं सुख नाही. गुरुजी, पण यावर काहीतरी उपाय असेल ना हो? आज ना त्या दोघांचा साखरपुडा आहे आणि आमच्या मुलीचं सगळं चांगलं व्हायला हवंय हो. आमची स्वीटू आहे ना, एकदम गुणी आहे, खूप साधी सरळ आहे आमची पोर. तिच्या पत्रिकेतल्या दोषावर काहीतरी उपाय असेल ना? आहे, पण थोडा खर्च होईल. हो. हे घ्या. ही सुपारी घ्या, मुलीच्या पदराला बांधा. बघा काही फरक पडतो की नाही.
दादा दादा हो दादा लक्ष कुठे तुमचं? हं? लक्ष कुठे? ते बघा मॅडम आल्यात मॅडम. अहो बघा ना तिकडे. मालविका खानविलकर मॅडम आल्या आहेत ते बघा. असं बसून राहू नका, उठा, त्यांना सलाम करा. हं? तुम्हाला माहिती आहे ना मॅडम चिडल्या ना तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं. एकदा का तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं की तुम्ही सगळे परत रस्त्यावर या. नको ना, असं नको ना व्हायला. मग बसलात काय? उठा, मालविका मॅडम आल्या. उठा उठा, जरा सलाम करा. हे घ्या सलाम करा. बाजूला 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 मॅडम येतात. बाजूला बाजूला. ओम भाई बस 10 कदम पर मंजिल है आपके यहाँ. गुड मॉर्निंग मॅडम. नदी पार डोंगर, डोंगराचा अवघड घाट. नदी पार डोंगर, डोंगराचा अवघड घाट. ओमने स्वीटूसाठी पार केली सारी अवघड वाट. स्वीटू भारी. शाबास. अगदी खरंय ग स्वीटू, तुझ्या ओमनी सगळं जमवून आणलंय. हा पण स्वीटू, तुझ्या ओमला उखाणा घेणं जमेना बाई. काय बोलतेस तू? आता म्हणाली ना स्वीटू, नद्या डोंगर घाट पार पाडून आलाय ओम. एक काय 10 उखाणे घेईल. वा ग वा. अगदी बरोबर. ओम, खानविलकरांची इज्जत राखली पाहिजे सा. चल उखाणा घे. जमतय का ओमराव? जमणार आहे. न जमायला काय झालं? दिवसभर स्वीटू स्वीटू करत असतो. हा ओके. ऍक्च्युली मला जरा स्पेस हवी आहे. मी तिकडे जातो. काय आम्ही जायचंय की नाही? हो यार, तुम्ही पण या. थांबा 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 थांबा. इथे आता बस बस. ओके, हा. शेला शेला शेला. स्वीटू की नजर दिल पे वार, स्वीटू की स्माइल दिल के पार. स्वीटू तू आहेस माझ्या आयुष्यातला सनलाईट. तुझ्या असण्याने माझा प्रत्येक दिवस होतो ब्राईट. स्वीटू तू माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचा आहेस सोल्युशन. स्वीटू तू आहेस माझ्या प्रत्येक ड्रीमचं इन्स्पिरेशन. हा ओम तुझ्या समोर उभा आहे, मागतोय तुझा हात. मी प्रॉमिस करतो तुला कधीच सोडणार नाही तुझी साथ. मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात. आता राहिलाय फक्त तुझा होकार. भेटू. तू काय करतोय? करशील माझ्या प्रेमाचा स्वीकार? सुमन, सुपारी बांधता नाही आली, पण देवाच्या कृपेने सगळं नीट होतं.
तरी मला काळजी वाटतेच आहे. असं काय बोलू नकोस ग, मला उगीच टेन्शन येतं. आई, अय्या, सुमन अंगठी. हा, तिने देवाची ते अंगठी ठेवली, घेऊन ये पटकन. मी आणतो, लगेच आणतो. लवकर ये. हो आणतो आणतो आणतो. देवासमोर ठेव. अगदी ठीक आहे होत. दादा, हो दादा, तुमच्या स्वीटूचं लग्न होतोय ओमकार खानविलकरशी, साखरपुडा होतोय ओमशी. तुम्हाला तर माहितीये मालविका मॅम चिडल्या तर नोकरीही केली, पोरगीही केली. तुम्हाला नोकरी, तुमची पोरगी हवी आहे ना, हवी आहे ना, मग हे कार्य तुम्हाला थांबवायला हवं. हे कार्य तुम्हाला थांबवायला हवं दादा. बसून करायला उठा, हे कार्य तुम्हाला थांबवायलाच हवं. उठा. स्वीटू, स्वीटू, ओम, आई रक्त येत. ए बँडेज आणची ना, पटकन बँडेज आण. आणतो मी आणतो. अरे बापरे, खूप लागलं. अरे टिश्यू पेपर लवकर. हो 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 हो, आणतो. खूप लागलंय. भेटले का हो गुरुजी? काय म्हणाले ते? मला सुपारी बांधता आली तिच्या पदराला म्हणून एवढी विघ्न आली का साखरपुड्यात? आणि त्यांना सांगितलं ना 3 दिवसांनी लग्न आहे म्हणून, ते नीट पार पडेल ना? काय काय सांगितलं गुरुजी? बोला ना काहीतरी, तुम्ही नुसतेच काय उभा राहिलात, काहीतरी सांगा. पण मला बोलू तरी दे. अहो ते काळजी वाटतेय ना म्हणून मी. त्यांना भेटून मला सुद्धा टेन्शन आलंय. का हो, काय झालं? लग्नाआधी स्वीटूची शांत करावी लागेल असं म्हणतायत ते. त्यासाठी त्यांना पैसे हवे. किती? 10,000 रुपये. एवढे? हो ग, कळत नाही एवढे पैसे कुठून येणार. आपल्याला स्वीटूची शांत करावी लागेल सुमन. आपल्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपण करूया काहीतरी, आपण पैसे उभे करूया, सगळं करूया. तुम्ही कळवा गुरुजींना, आम्ही उभे करू पैसे, काहीतरी करू आपण. सुमन, आपल्या हातात वेळ कमी आहे, त्यात उद्या संगीत आहे. मालविका, मालविका, where are you? Where is she? माइक चेक, माइक चेक. मालविका दिसली का? मॅम ते गार्डन मध्ये बसले. ओके, मी आलेच. नुसते कपडे घालून गुरुजी बनून इकडे तिकडे फिरायचं नाही, महत्वाचं काम लक्षात ठेवायचं. घाबरवायचं त्या सगळ्यांना, स्पेशली तो शरद आणि ती सुमन. स्वीटूच्या नशिबात नवऱ्याचं सुख नाही हे ऐकून ऑलरेडी घाबरले. तर लग्नाआधी ही पूजा झाली नाही तर लग्न निर्विघ्न पार पडणार नाही. लग्नानंतरही खूप प्रॉब्लेम्स येतील अशी भीती घालायची त्यांच्यामध्ये. कळतंय ना?
मालविका मालविका कम ऑन हरी अप संगीत सुरू होत आहे. आय नो 2 minutes. नो 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 फोन कॉल्स नो वर्क टुडे ओके. मी ना अमेझिंग संगीत ना प्लॅन केलेला आहे. अगं ऐक ना माझा ऐक ना. तू हे सगळं प्लॅनिंग वगैरे करतेस. आर यू हॅपी? आर यू ओके? या आय एम फाईन. सी मालविका ह्या गरीब लोकांच्या लग्नामध्ये ना मी स्वतःला एंटरटेन करून घेतलीये. असं तर प्लॅनिंग करू, स्पेशली ओमच्या लग्नाचं प्लॅनिंग करू. मालविका तू नक्कीच काही ना प्लॅन केलेला असणार आहे. रिअली? मालविका आय नो यू व्हेरी वेल. ओम आणि स्वीटूच्या रिबेलियस वेडिंग साठी ना तू स्वतःचं डोकं लावून काहीतरी प्लॅन नक्कीच केलेला आहे. सो त्यामुळे ना मी एकदम बिंदास्त आहे. अँड एनिवेज काहीही झालं तरी मी तर तुझ्याच बाजूनी आहे. चल मॅम हॅलो. मेहंदी इथे ठेवतो. हो 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 बरं हा इथे काय करतोय? तुला मी काय झालं काय झालं? इथे माझ्या घरात यायची हिम्मत कशी झाली याची? अगं तो साळवींकडून आलाय, तो आपला पाहुणा आहे तो. मॉम तुला माहितीये ह्या माणसाला पाहिलं की डोकं खराब होतं. तायडे लग्न घर आहे हा, उगाच कडवटपणा नको. हा राहू दे, तुझ्या समोर येणार नाही तो, राहू दे. तू लक्ष ठेव जरा काय कोणाला खाणं पिणं. थँक्यू. ये हो बसून. ए ही कुठे गेली? मोमो. ए मोमो. मी दाखवते. हा अरे काय? अरे क्या माहौल है ना ओम भाई. आपको बताओ आज के दिन के लिए मैं इतना एक्साइटेड हूँ ना. आई स्वेयर. अरे मी पण बघ ना, माझी बेस्ट फ्रेंड माझ्या घरी राहायला येणार आहे उद्यापासून. एक्साइटेड चलो आगे चलते ना. अरे बापरे, किती मोठा कार्यक्रम ठेवलाय वहिनी. मला तर बाई बघूनच गोंधळायला झालंय. हो ना, चला बसून घेऊया. अरे ओम भाई नलू मावशी आ गई. नलू मावशी. अरे ओम नलू मावशी तुम्ही इथे का बसताय? अरे नाही ठीक आहे. इथे काय ठीक आहे, तिकडे पुढे या. चला चला. मी माझ्या सासरची मंडळी आहात आणि प्लस तू माझी मावशी आहेस, त्यामुळे तुम्हाला आज डबल मान आहे. ये रे चिन्या. आओ ना नलू मावशी. ए चिनिया चल आ गया. काका की या ना. चलो बाबा. ये पटकन. ये चिन्या ये रे. मागे कुठे बसणार तुम्ही? या ना. आहे ग आहे. तुम्ही बसून घ्या. ये अगं बस नलू मावशी इथे. बस दादा बस बस. हो या ना. ए स्वीट इकडे बस. गोड दिसते माझी राणी. बस. अगं तू आलीस. बस 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 सगळे बसले का? अरे वा. ये सगळे तिकडे बाहेर का? सरप्राईज. कसं आहे? खूप क्यूट आहे. तुझ्यासारखं हा? क्यूट. स्वीटू स्वीटू. हे आपलं ब्रेकफास्ट टेबल आहे ना. मी ठरवलंय की लग्नानंतर रोज सकाळी ब्रेकफास्टला तुझ्या हातची पोळी आणि चहा. हा माझं फेवरेट ब्रेकफास्ट आहे. ओके हो ये हो. ऐक ना,
तू करशील ना माझ्यासाठी गरम गरम पोळ्या आणि चहा? हो. नारळाच्या वड्या? हो. पुरे अजून मला यायचं इथे. हा, तू यायला अजून काही तास आहेत आणि त्या तासांमधला प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय कसा तरीच वाटतो. मला पण. ओ, मला ऐक 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 एवढंच नाहीये, थांब जरा. अजून एक सरप्राईज आहे. काय? ये. टॅटडान. तुझ्यासाठी रिकामं केलंय मी अख्खा कपाट. आणि हे बघ, तुझ्यासाठी एक रिकामा ज्वेलरी बॉक्स. तुझे सगळे दागिने यात राहतील. थँक्यू. थँक्यू. नलू, ड्रायव्हरला सांगून ठेवला हा हा तो सोडेल तुम्हाला. अजिबात हट्ट करायचं नाही, आम्ही लोकलनी जातो. हा आधीच सांगून ठेवतो. किती व्यवस्थित आणि छान झाला कार्यक्रम. अरे म्हणजे काय, आपल्या लाडकी स्वीटूची मेहंदी आहे, व्यवस्थितच होणार. काय मजा आली ना चिन्या? हो खूप. मुख्य म्हणजे ओम आणि स्वीटू किती आनंदात होते. म्हणजे काय, अगदी खुश होते. ओम स्वीटू खुश तर आपण खुश, नाही का? मग आता कधी लग्न पार पडतंय आणि स्वीटू या घरात येते याची मी वाट बघतीये. चिन्या, स्वीटू कुठे आहे? ते अरे ही कुठे राहिली? चल आता मी निघते. सगळे बाहेर थांबलेत. हा, बाय. स्वीटू ऐक ना. काय? थांब ना, आता हे तुझंच घर आहे. तुला हवं तितकं तू थांबू शकतेस. माझं नाही, आपलं. साऊंड्स बेटर. मग थांब. काय ना, तू लवकरच मिसेस खानविलकर होणार आहेस. काय? मिसेस खानविलकर. ए स्वीटू, आई हात मारते. हा, एक 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 मिनिट, एक मिनिट. काय? तुझ्या हातावरची मेहंदी बघू ना, त्यातलं नाव बघू ना माझं. नाही बघू ना. नाही दाखव, नाही नाही दाखव, दाखव, दाखव. नाही. स्वीटू. नाही नाही, लग्नानंतर. लग्नानंतर. ओके. बाय 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 बाय. ओके, ठीक, जा. काय झालं? ते उघडता येत नाही का तुला हाताने? नाही, हे बघ. अच्छा, तुला जमत नाहीये. ओके ओके, मेहंदीच्या हातात ना तो. ऑलराईट, मी उघडतोय काठीवर. तुझ्या हातावरच्या मेहंदीतलं नाव दाखव मला. ठीक आहे, जाऊ दे. उघड ना दार. दाखव. नाही दाखव. नाही दाखव. नाही. दारू. बाय बाय. या कुठे होतात आपण? काय ग, सुमन आणि शरद भाऊजी दिसत नाहीये. अगं ते कामानिमित्त बाहेर गेले. सगळं ठीक आहे ना? हो हो, फोनवर बोलणं झालंय माझं. ठीक आहे, निघू आम्ही? सांभाळून जा. हो हो. मावशी. हा, अगं असू दे असू दे. लवकर ये, हे घर तुझी वाट बघतंय. चिन्या, मी करतो. सांभाळून जा रे. हो हो. चल शकू. बाय बाय. बाय. आता हळद लावूया. हो. एक मिनिट. ठीक आहे, स्पेशल ऑर्गॅनिक हळद, भारतातला नंबर 1 ब्रँड आहे. ओमला काही त्रास होऊ नये ना म्हणून आणली. नाही, चांगलं केलंस ग तायडे. पण कुठली हळद चांगलीच असते, म्हणजे त्यांनी कांती तर उजळतेच आणि औषधी पण असते, शिवाय शुभ पण छान केलंस तू.
दे घे साईडे तू पण ओवाळ. ओके यू टेल मी मॉम काय करायचं. हो पहिल्यांदा तुला तुला हळू 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 खूप काही नाही. हो हळदला. एक मिनिट मम्मी जी अरे काय एक मिनट रुको तू का बसलायस. अब लगा. काय अरे मम्मी जी मैं तो ओम भाई का करवला हूँ ना तो मेरे को भी लगाओ ना हल्दी. अरे अब अरे ओके काय चाललंय तुझं. अरे मम्मी जी ऐसे कहते हैं कि दूसरे की शादी में अगर हल्दी लगाएंगे ना तो शादी जल्दी होती है. लगाओ मुझे भी हल्दी लगाओ जल्दी लगाओ. लावूया लावूया तुलाही हळद लावूया. ही स्वीटूकडे नेऊन द्यायची ओमची उष्टी हळद. ऑफकोर्स माहितीये मला. म्हणजे त्याशिवाय काय आहे, स्वीटूची हळद सुरू होणार नाहीये कळलं. मी आले. हो बाय. हो चला आता यांचं काही खाण्यापिण्याचं बघ तू. अरे ये क्या मम्मी जी मतलब फंक्शन इतने जल्दी खत्म हो गया. काय रे पण अजून काय करणार आपण 4च माणसं इथे. आई आम्ही एक काम करतो, आम्ही आता फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो. काय हाँ हो का पण घरातनं बाहेर पडायचं नाहीये. हळद लागलीये तुला आता लग्नासाठीच घराच्या बाहेर पडायचंय कळलं. मी नाही पडत. ना ना. हा क्या यार ये मुझे लगा हम लोग धमाल मस्ती करेंगे नाचेंगे गाएंगे पर इतना सब चीज जल्दी खत्म कर दिया. ऐसी हल्दी होती है क्या ओम भाई. मला माहितीये रॉकी हे पण ना खरी हळद ना तिकडे चाळीत चालली असणार आहे. ती लोक मजा करतायत यार रॉकी आणि आपण असे इथे बसलोय. तिकडे हळद चालले ना लो वहां पे मजे कर रहे और हम लोग यहाँ पे ऐसे ही बैठे रूम में क्या फायदा. तुला माहितीये का मला ना या गोष्टीचा खूप राग येतोय पण आपण जाऊया ना आम्ही हळद लावणार स्वीटूला. ओए क्या बोल रहे हो ओम भाई. मम्मी जी ने कहीं पे भी बाहर जाने से मना किया ऐसे मत करो. ए रॉकी भाई वो अच्छे बच्चे मम्मी जी की हमेशा नहीं सुनते. कभी कभी चीटिंग चलती है. चीटिंग चलती है. हाँ चल एक तिकडनं जाणार आहेस का. मीटिंग है ना यहाँ से चलते. चीटिंग है ना करेक्ट. वहिनी अजून कशी नाही आली उष्टी हळद. काय ग स्वीटू तुझी नणंद वाट बघायला लावणार वाटते. नाही अजिबात नाही. हॅलो हॅलो एव्हरीबडी. या तुमचीच वाट बघत होती. घ्या आहो जाऊ म्हणून फॉर्मॅलिटीज कशाला नलू मावशी. काय तू पण ही घ्या हळद. आमच्या ओमच्या उष्ट्या हळदीशिवाय स्वीटूची हळद रखडलेली दिसते. अगं ती रीत असते मालविका. हो तुमचं चालू दे. हा मी ऐक ना आलीयस तर थांब ना हळदीसाठी. आमच्या चाळीत हळद कशी असते ती बघून जा ना. काय ना हळद एकाचीच असते पण त्या हळदीच्या रंगात अख्खी चाळ रंगून जाते. धम्माल करतो आम्ही. मला नाही आवडत हा रंग. नाही म्हणजे दुसऱ्याच्या स्पेशल फंक्शन मध्ये स्वतः रंगायला नाही आवडत.
स्वीटूला एन्जॉय करू दे तिची हळद. मी हवं तर बसते, पण मला हळद लावू नका हं? अजून वेळ आहे. नाही लावणार कोणी, तुम्ही नका काळजी करू. आणि अहो आहेराच्या पिशव्या पण घ्या, खण नारळ सगळं त्याच्यातच ठेवलं. घेतो सगळं. सुमन, बघ. हा. सुमन, बरोबर आहे ना? हो हो हो. वहिनी स्वीटूचा आवरा ना पटापट. हो हो, झालं झालं. चल, मी तयार आहे. हे बघ, अरे वा. आणि तू पण छान दिसतोस. हे बघ स्वीटूचा काका शोभायला हवा ना. ओम दादाची चप्पल चोरायचा भारी प्लॅन केलाय मी. आपली टीम जिंकणार. पण मुली करतो ना भाई, आपण करणार तर कोण करणार? हा, काय करणार आहे? मी ना डॉक्टरचं लक्ष हे हे केलं. स्वीटू अहो मी हे काय तुझ्यासाठी आणलंय? अगं आता तू खानविलकरांची सून होणार आहेस ना. तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. हे आमचे आशीर्वाद आहेत. आमच्या दोघांकडून तुला शुभेच्छा. कशाला पण हे काका? अरे हे स्वीटू, तुला तिकडे आहे ना लग्नामध्ये ना मोठमोठ्या गोष्टी आहेत ना भेट म्हणून मिळतील. सोनं, चांदी, दागिने आणि महागड्या साड्या. आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी महागडे घेण्याचा विचार करत होतो, पण आम्हाला काही ते परवडण्यासारखं नव्हतं बघ. काय बोलतेस काकी? अगं सुटू, लग्नात ना मामानं दिलेली साडी नेसायची असते. तुला मामा नाहीये ना, मग आमच्याकडून तुला ही साडी. तुला आवडते काय बघ. मला खूप आवडणार आहे, खूप जास्त. चला निघाय. काय त्या घरातून निघताना डोळ्यात पाणी नको. चला स्वीटू, चल देवाला नमस्कार करून घे. ए दादा चल, देवाला गारण घाल. आपल्या पोरीचं लग्न निर्विघ्न पार पडू दे म्हणून. चल ये ना, ये. चल ना दादा. दादा, ये ना. दादा, दादा, आज माझं लग्न आहे. मला आशीर्वाद दे देणार? दादा असे का बघताय? हा, हो, आज लग्न आहे आपल्या स्वीटूचं. तुमची लाडकी लेक सासरी जाणार आहे आज. आता त्याच्या मनात आहे बोलायचं, पण त्याला बोलवत नाहीये. आता स्वीटू, तू नको टेन्शन घेऊ. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो, अगदी बरोबर. भाऊजी आज तुम्ही घाला गारण. हा, या. चल, चला चला. चिन्या तांदूळ घे, तांदूळ घे. तांदूळ इथेच आहेत ना? हो. हो, या. किती हो पुढे.
बा देवा महाराजा, 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 वाडीच्या, 12 नाक्याच्या, हे बाबा देवा महाराजा, आज आमच्या इथे आमच्या स्वीटूचं लग्न आम्ही योजलेलं आहे. या लग्नाला तिच्या आई वडील, काका काकी, तिचा भाऊ, तिची मावशी आणि शेजारी या सगळ्यांचं तुझ्याकडे एकच मागणं आहे देवा, तिचं लग्न निर्विघ्न पार पडू दे रे महाराजा. तिचा नवरा, सासू, सासरे, नणंद याच्याशी तिचं छान जमू दे रे महाराजा. तिच्या मागे काय कुणाची इडापिडा असेल तर ते दूर कर रे महाराजा. तिचं काही चुकलं माकलं तर तिला सांभाळ, तिचा संसार छान रुळू दे रे महाराजा. चला चला. चला 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 पटकन चला निघायचंय. हा चला चला लवकर.